शिरोळ तालुक्यातील पतसंस्थांनी राज्य शासनाने जारी केलेल्या अंशदानास केला विरोध। आपण सध्या पाहत आहोत ग्रामीण भागातील आर्थिक कणा म्हणून पतसंस्थेकडे पाहिलं जातं, परंतु सध्या पतसंस्था व्यवस्थितरित्या चालवण्यासाठी प्रचंड चढाओढ चालू असताना राज्य शासनाने अंशदान सर्व पतसंस्थांसाठी लागू केल्यानं सहकार क्षेत्रात प्रचंड असंतोष निर्माण झालाय। कारण पतसंस्था चालू करणं, व्यवस्थित वाढवणं, लोकांच्यात विश्वास निर्माण करणं, सभासदांच्या ठेवी गोळा करणं, चांगले कर्जदारांना कर्ज देणं आणि ते कर्ज व्यवस्थितरित्या वसूल करून संस्थेचं आर्थिक स्थैर्य सुधारणं आणि सभासदांच्यात विश्वास निर्माण करणं यासाठी प्रयत्नशील असताना राज्य शासनाने नुकतंच अंशदान पतसंस्थांना लागू केल्यानं शिरोळ तालुक्यातील जवळपास 110हून अधिक पतसंस्थांनी अंशदानास विरोध असल्याबाबत ठराव करून गुरुवार दिनांक 7 मार्च 2024 रोजी सहाय्यक निबंधक कार्यालय शिरोळ येथे तालुक्यातील सर्वच पतसंस्थांनी आपल्या संस्थांकडून ठराव करून या अंशदानास विरोध दर्शवलाय। येथील कार्यालय शिरोळ तालुका पतसंस्था कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रमेश कुमार मिठारे, हातकणंगले तालुका पतसंस्था कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुधाकर पिसे तसेच तालुक्यातील विविध पतसंस्थांचे सचिव प्रतिनिधी यांच्या उपस्थितीमध्ये सहाय्यक निबंधक अनिल नादरे यांच्याकडे सदर ठराव ताब्यात देऊन अंशदानास विरोध केला। यावेळी आलेल्या सर्वच संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत रमेश कुमार मिठारे यांनी करून पतसंस्था पुढील अडचणी आणि राज्य शासनाने लादलेल्या अंशदानाचं भूत मानगुटीवर टाकल्यानं अनेक पतसंस्थांना अडचणी निर्माण होणार आहेत। या अंशदानास अनेक वेळा विरोध केलाय तरी देखील पुन्हा एकदा अंशदानास पतसंस्थांनी द्यावं लागणार असे आदेश राज्य शासनाने काढलेत। या निवेदनातून अंशदान रद्द व्हावं असं आवाहन केलं। यावेळी सुधाकर पिसे यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना पतसंस्था आणि अंशदान जर पाहिलं तर शासन या अंशदानाच्या माध्यमातून जवळपास 280 कोटीहून अधिक अंशदान गोळा करणार आणि पतसंस्थांना विमा म्हणून 100 कोटीची मदत करणार। बाकीच्या रकमेचं काय याचाही विचार होणं गरजेचं आहे। आज आपण पाहतोय पतसंस्थांमध्ये सोने तारण ठेवताना यासारखी कर्ज देताना ब वर्ग सभासदांना कर्ज देणं योग्य नाही, त्यांना सभासद करून घ्या असंही सांगितलं आहे। परंतु आज सहकारी साखर कारखाना, विविध बँका यामध्ये ब वर्ग सभासदांचा एक प्रतिनिधी निवडून आणला जातो। आज भूविकास बँका त्यांची परिस्थिती आपण पाहत आहोत। प्रत्येक संस्थेची निवडणूक ही 5 वर्षांनी होते, परंतु अंशदानासाठी स्थापन केलेली कमिटीची निवडणूक अद्यापही झालेली नाही। याचं गौरबंगाल काय आहे? आमचा विरोध अंशदानाला नाही, पण अंशदानासाठी जी रक्कम गोळा केली जाणार आहे त्याचं काय याचाही विचार होणं महत्त्वाचं आहे। ही कमिटी स्थापन करताना संस्थांची प्रतिनिधींची निवड करावी असं वाटतं। साहेब, आम्ही दिलेले सर्व ठराव आणि निवेदन सहकार आयुक्त, सहकार मंत्री आणि मंत्रालयामध्ये पाठवून अंशदानाला असणारा विरोध वरिष्ठांकडे पाठवून त्याचा पाठपुरावा करावा असं मी आवर्जून सांगतो। यावेळी शिरोळ तालुक्यातील जवळपास 110हून अधिक पतसंस्थांचे प्रतिनिधी उपस्थित